हरिओम. आज 12 सप्टेंबर गुरुवार 2024. आज गौरी विसर्जन. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज या प्रवचनातून आपल्याला सांगणार आहेत की नाम अभिमानाचा नाश करते. दुसऱ्याचं घर जळलं हे कळल्यावर एकाने त्याला पत्र लिहिलं की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावं. पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले तेव्हा तो रडू लागला. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं नसावं. जे आपण दुसऱ्याला सांगतो तेच आपण आपणच सांगावं. माझे करते पण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माच्या वेळी त्याचं स्मरण करूया. नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याच्या वेळी दैव आठवतो. म्हणून दोन्ही प्रसंगी करते पण नसावं. देवाच्या हातात मी बाहुलीप्रमाणे आहे असं मानायचं. पोटे करते पण घेतल्यामुळे खरं रडावं लागतं. लहान अर्भकाप्रमाणे निराभिमान असावं. मनुष्याच्या हाती काही नाही, सर्व रामाचे हाती आहे. यश देणं न देणं तुझ्या हाती आहे असं म्हणून रामाला शरण जावं. जगात अनेक शोध लागतात. त्यात शरीर सुखभोगाच्या साधनांचेच शोध नक्कीच जास्त आहे. परंतु खऱ्या सुखाचा शोध, शाश्वत समाधानाचा शोध एक साधू संतच करू शकतात. आणि त्यांनी समाधानाची म्हणून जी काही साधनं सांगितली आहेत त्याचा अवलंब केला तर आपल्याला खात्रीनं समाधान मिळेल. आज आपल्याला समाधान का मिळत नाही? तर आपला अभिमान त्याच्या आड येतो. कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याचा अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचं प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंकाच नाही. किती साध्या गोष्टीत आपला अभिमान डोके वर काढत असतो पहा. एक गृहस्थ होते, त्यांना एक मुलगी होती आणि ती वयात आली. दिसायला ती साधारण बरी होती, जवळ पैसाही होता. परंतु त्या मुलीचं लग्न 5-6 वर्ष कुठेही जमू शकलं नाही. पुढे तिचं लग्न झाल्यावर तो म्हणाला, माझ्या मुलीचं लग्न मी थाटात करून टाकलं. त्यावर त्याला कोणी विचारलं, मग 2-4 वर्ष आधीच का नाही केलं? तेव्हा तो म्हणाला, त्यावेळी जमलं नाही. मग आता जमलं म्हण की मी केलं असं कशाला म्हणतोस? असो, अभिमान घालवायला भगवंताला मनापासून शरण जाणं हा उपाय साधू संतांनी स्वतः अनुभवून सांगितला आहे. एकदा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला की त्याच्या मुलाला काही त्या घराण्याचं नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावं लागत नाही ना. तसंच एकदा रामाच्या पायावर डोकं ठेवलं की रामा मी तुझा झालो आणि तू माझा झालास असं अनन्यतेने म्हटल्यावर त्यापुढे होणारे आपलं प्रत्येक कर्म हे त्याचंच होईल. ते त्याला अर्पण करण्याची जरुरी नाही आणि म्हणून होईल ते कर्म त्याचंच मानावे. कोणतेही कर्म अर्पण केले असताना अर्पण करणारा पुरतोच, तर तसे न व्हावे. सत्कर्माने अभिमान मरत नाही. भगवान नामाने आणि सत्संगतीने तो नक्की मरतो. हरिओम. हरिओम तत्सत. हरि